अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती. टिप नंबर 1. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचे पीठ मिसळा. टिप नंबर 2. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. टिप नंबर 3. फोडणीला खमंग वास यावा यासाठी मोहरी टाकल्यावर ती फुटल्यावर हिंग हळद टाका, वास चांगला येतो. टिप नंबर 4. खराब भांडी स्वच्छ कसे होईल. जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यावर भांडे खराब झाल्यास ते स्वच्छ करणे कठीण जाते. असे झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा. त्यानंतर भांड अगदी चमकेल. टिप नंबर 5. कोणतीही फोडणी करताना कोथिंबीर फोडणीमध्ये टाकावी, म्हणजे पदार्थ चविष्ट होतो. टिप नंबर 6. शेवभाजी करताना त्यात थोडासा हिंग घालावा, शेवभाजी चविष्ट होते. टिप नंबर 7. मेथीदाणे मधुमेह नियंत्रित करतो आणि सांधेदुखीवर उपयुक्त आहे. टिप नंबर 8. घराला रंग दिल्यावर खोलीत रंगाचा त्रास असह्य होतो, त्यामुळे एका बशीत मीठ ठेवल्यास रंगाचा वाढ जातो. टिप नंबर 9. खिचडी करताना पहिल्यांदा डाळ तांदूळ मसाले तेलामध्ये परतवून घ्यावे आणि मग पाणी टाकून शिजवावे. खिचडी चविष्ट होते आणि लवकरही शिजते. टिप नंबर 10. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची मळताना करा. यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. टिप नंबर 11. भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होते. टिप नंबर 12. मेथीचे दाणे पचन संस्थेवर सुखदायक प्रभाव टाकतात. मेथीचे दाणे पाण्यात उकळून मिश्रण गाळून घ्या. हे सैल हालचाल कमी करण्यास मदत करते. टिप नंबर 13. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. ते अतिसारामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या पातळी पुन्हा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. टिप नंबर 14. आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा. यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते. टिप नंबर 15. खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. टिप नंबर 16. स्वच्छता ठेवा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवा. लक्ष्मी देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय असते. टिप नंबर 17. पालक पनीर बनवताना पालक उकळून त्यानंतर तो बर्फाच्या पाण्यात घालून लगेच बाहेर काढून वाटून घ्यावा. त्यामुळे पालकचा रंग हिरवाच राहतो. टिप नंबर 18. भाजी बनवताना जास्त पिकलेले टोमॅटो घालू नये. यामुळे भाजी आंबट होते आणि भाजीची चव देखील बिघडून जाते. टिप नंबर 19. उजव्या कुशीवर झोपल्याने आम्लपित्त, छाती जळजळ, अपचन होऊ शकते. टिप नंबर 20. कडधान्य कुकरमध्ये शिजवताना मीठ घातल्यास लवकर शिजतात आणि मीठ आतपर्यंत गेल्यामुळे भाजी खूपच चविष्ट लागते. टिप नंबर 21. लिंबाचा रस घोटून ठेवला तर तो वर्षभर वापरता येतो. टिप नंबर 22. चहाची पत्ती लवकर खराब होऊ नये किंवा तिला दमटपणा येऊ नये म्हणून डब्यात हिंगाचा छोटा खडा ठेवा. टिप नंबर 23.
भाजीमध्ये दही घालताना गॅस बारीक ठेवा आणि उकळी आल्यावरच मीठ घाला, यामुळे दही फाटत नाही. टिप नंबर 24. फ्रीज व्यवस्थित ठेवण्याची सवय लावल्यास आवश्यक वस्तू पटकन सापडतात आणि वेळ वाचतो. टिप नंबर 25. भाज्या जास्त दिवस ताज्या राहाव्यात म्हणून त्या कोरड्या डब्यात ठेवण्याची सवय करावी. टिप नंबर 26. रोजच्या स्वयंपाकात सोप्या आणि कमी भांड्यांच्या रेसिपी वापरल्यास साफसफाईचाही वेळ कमी लागतो. टिप नंबर 27. आठवड्यातून एकदा मसाले, धान्य आणि किराणा तपासून भरून ठेवावा, म्हणजे अचानक अडचण येत नाही. टिप नंबर 28. झटपट चणे भिजवणे. जर रात्रभर चणे भिजवायला विसरला तर कुकरमध्ये चणे आणि पाणी 2 ग्लास घालून 2 शिट्ट्या कराव्यात, तयार होतील. टिप नंबर 29. कांदा भाजताना चिमूटभर मीठ टाकल्यास तो पटकन लालसर होतो. टिप नंबर 30. फुलकोबी उकडताना त्यात हळद घातल्यास किडे निघतात. टिप नंबर 31. खीर खाली लागू नये. जाड बुडाच्या पातेल्यातच खीर बनवा आणि सतत ठेवा, तळायला लागत नाही. टिप नंबर 32. गुलाबजाम जास्त रसाळ होण्यासाठी तळल्यानंतर लगेच गरम पाकात 20 मिनिटे ठेवा, आजपर्यंत पाक निघतो. टिप नंबर 33. मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरच्या चिरताना बिया काढून टाका, भाजी कमी तिखट होते. टिप नंबर 34. कोथिंबीर पटकन चिरण्यासाठी कोथिंबीर पातळीने चिरा, वेळ वाचतो आणि चिरणे सोपे जाते. टिप नंबर 35. चहाचा छान रंग येण्यासाठी चहा उकळताना साखर आधी घाला, चहाला सुंदर रंग आणि चवही येते. टिप नंबर 36. लोणचे खराब होऊ नये म्हणून नेहमी कोरडा चमचा वापरा, ओलावा केल्यास लोणचे लवकर खराब होईल. टिप नंबर 37. लिंबातून जास्त रस मिळवण्यासाठी लिंबू कापण्यापूर्वी हाताने हलके दाबून फिरवा, यामुळे अधिक रस निघतो. टिप नंबर 38. डाळीचा पेस्ट कमी करण्यासाठी वरचा पेस्ट काढून टाका, डाळ स्वच्छ दिसते. टिप नंबर 39. चटणी ताजी राहण्यासाठी मीठ शेवटी घाला, रंग बदलत नाही. टिप नंबर 40. उरलेली पोळी सॉफ्ट करण्यासाठी हलका पाण्याचा शिरकावा करून तव्यावर गरम करा, पोळी पुन्हा फ्रेश लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.